आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील 68 पैकी जवळजवळ 60 जिल्हा परिषद मतदारसंघाचे निकाल लागले आहेत. त्यामध्ये सध्या तरी राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीवर आहे. सगळ्यात मोठा पक्ष सध्या अजित पवार गट आहे. अजूनही 7-8 जागांचे निकाल लागायचे आहेत. त्यामुळे अजित पवार गटानं बाजी मारले, पण अजूनही भाजप आणि काँग्रेस या स्पर्धेत आहे. त्यामुळे भाजप सर्वात मोठा, काँग्रेस मोठा की राष्ट्रवादी, या तिघांच्यात सर्वात मोठा पक्ष कोण यासाठी प्रचंड चुरस लागलेली आहे. सध्या राष्ट्रवादी आघाडीवर आहे, पण भाजप आणि काँग्रेस सुद्धा त्यांच्या पाठोपाठ आहेत, जवळ आहेत. शिंदे सेना मात्र थोडी मागं आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना त्यांच्याच बाले किल्ल्यात मोठा धक्का बसलाय. त्यांच्या अनेक जागा पराभूत झालेल्या आहेत. त्यामध्ये सरवडेत त्यांचा पराभव झालेला आहे. तिथं कसबा वाळवेत त्यांचा विजय झालेला आहे. त्यामुळं या 2-3 मतदारसंघात सरवडेत काँग्रेसचा विजय झालेला आहे. इतर काही मतदारसंघात गारगोटीत रेश्मा देसाई काँग्रेसच्या विजयी झालेल्या आहेत. तिथं पालकमंत्र्यांना मोठा धक्का बसलेला आहे. पोरले तर्फ ठाणेमध्ये भगवानराव पाटील राष्ट्रवादीची विजयी झालेत. शिरोली पुलाचीमध्ये सलीम महात हे भाजपची विजयी झाले आहेत. महागावमध्ये अमर चव्हाण राष्ट्रवादीचे विजयी झालेत. भडगावमध्ये प्रतिभा चव्हाण राष्ट्रवादीच्या विजयी झालेल्या आहेत. सरूडला अमर पाटील शिवसेना उबाटा यांना ही जागा मिळाल्या आहेत. शित्तूर तर्फ वारुणला सर्जेराव पाटील पेरिडकरे जनसुराजचे पुन्हा विजयी झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सगळ्यात महत्त्वाचं कोरोची मतदारसंघाकडे प्रचंड लक्ष होतं. आवाडे यांची कन्या आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या विजयी झालेल्या आहेत. सगळ्या कोल्हापूरचं लक्ष या मतदारसंघाकडे होतं. प्रचंड मताधिक्यानं सानिका आवाडे या विजयी झालेल्या आहेत. एकूणच पाहता सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तिघांच्यात मोठी चुरस लागलेली आहे. 60 जागांचा निकाल लागलेला आहे. राष्ट्रवादी 15, भाजप 14, काँग्रेस 13, जनसुराज्य 4, शिवसेना शिंदे गट 10, शिवसेना उबाटा 2, जनसुराज्य 4 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 जागा मिळाली आहे. आपण पुन्हा एकदा आकडेवारी पाहूया. राष्ट्रवादी अजित पवार गट दोन्ही राष्ट्रवादी 1 झाले होते. दोन्ही राष्ट्रवादी 15, भाजप 14, काँग्रेस 13, जनसुराज्य 4, शिवसेना 10, शिवसेना उबाटा 2 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 1. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये निश्चितपणे सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्या पद्धतीने हालचाली सुरू होतात ते पोह्या तासाभरानं संपूर्ण निकाल स्पष्ट होईल आणि त्यानंतर निश्चितपणे महाधुरळा सांगेल जिल्हा परिषदेवर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.